रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा. माऊली चोपडे व देवा पाटील. अंधता मित्र रौरव महारौरव कुंभीपाक कालसूत्र असिपत्रवन सुकरमुख कृमिभोजन शुकरमुख अंधकूप लालाबक्ष सारमेयादन असे जवळजवळ 28 प्रकारचे नरक सांगितले. आणि 28 प्रकारचे नरक सांगितल्याच्या नंतर आता राजा घाबरला. शुकदेवजी सांगतात, राजा घाबरू नको. अरे हे नरक सुद्धा जगाच्या मालकाने आपल्यावर उपकार करण्याकरता बनवले. राजा, ज्या वेळेला आपल्या अंगावरचे कपडे मळतात, घाण होतात, त्यावेळेला आपण काय करतो? कपडे धुतो. कपडे धुतल्याच्या नंतर त्या कपड्यावरचे डाग निघून जातात. तसंच आहे राजा, हे शरीर म्हणजे एक कपडा आहे. या शरीरानं जर का आपल्याकडून पाप काही झाले, जाणतेपणे अजाणतेपणे एखादं पाप जर आपल्याकडून झालं, त्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून भगवंताचं नामचिंतन आपण घेतलं पाहिजे. भगवंताचं नामचिंतन केलं की आपल्या शरीराचं पाप सगळं निघून जातं. म्हणून भगवंतानं नरक सुद्धा आपल्या उपकाराकरता तयार केले. प्रत्येकाच्या हातून पाप होतं. मायबाप पाप करत नाही असा माणूस आपल्याला पाहायला भेटत नाही. पाप फक्त संत महात्म्याच्या हातून होत नाही. ज्या वेळेला सद्गुरू जोग महाराज नाशिकला ब्रह्मकुंडावरती स्नानाकरता गेले आणि स्नानाकरता गेल्याच्या नंतर स्नानाला बसल्याच्या नंतर ब्राह्मणांनी जोग महाराजांच्या हातामध्ये पाणी दिलं आणि सांगितलं, महाराज आमच्या मागं मंत्र म्हणा आणि संकल्प सोडा. पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवः त्राहिमां पुंडरीकाक्ष सर्व पापो हरे भवः. जोग महाराज म्हणजे मी संकल्प सोडणार नाही. त्या ब्राह्मणांनी सांगितलं, महाराज अहो सोडा संकल्प. हा संकल्प सोडल्याच्या नंतर जीवनामध्ये तुमचं जे काही पातक असेल त्या पापाचं निर्दलन झाल्याशिवाय राहणार नाही. ते पाप निघून गेल्याशिवाय राहणार नाही. जोग महाराज म्हणले मी सोडणारच नाही. ब्राह्मणांनी विचारलं का सोडणार नाही? त्यावेळेला जोग महाराजांनी फार गोड उत्तर दिलं. जोग महाराज म्हणले, उभ्या आयुष्यामध्ये या देहानं कधी पापच केलं नाही, तर पापाचा संकल्प नेमका सोडायचा कशा करता? महात्म्याच्या हातून कधी पाप होत नसतं, पण आपल्या सामान्य जीवाच्या हातून पाप होत असतं. राजानं सांगितलं, महाराज मग पाप तर झालं हातातून, मग नरकाला जाण्याच्या व्यतिरिक्त दुसरा मार्ग काही नाही का? त्यावेळेला शुकदेवजी राजाला सांगतात, राजा भगवंताची नामरूपी साबण आहे. त्या भगवंताचे नामचिंतन जर केलं तर आपल्या जीवनातलं पाप निघून गेल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता आजामेळ उपाख्यान सांगतात. कान्यकुब्ज नावाचं नगर आहे आणि त्या कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये आजामेळ नावाचा ब्राह्मण राहतोय. महान आहे, सदाचारी आहे, कर्मकांडामध्ये निपुण ब्राह्मण आहे. पण एक दिवस समिधा आणण्याकरता जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर एका वेशेसोबत एक पुरुष रथ झालेला पाहिला. दोघांचा संघ पाहिला आणि संघ पाहिल्याच्या नंतर आजामेळाच्या अंतःकरणामध्ये कामविकार जागृत झाला आणि कामविकार जागृत झाल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये जी वेश्या होती त्या वेशेला घरी घेऊन आला आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर त्याचं सगळं कर्मकांड बंद पडलं. त्या विषयाच्या अधीन गेला, काम अंतःकरणामध्ये जडला, त्या वेशेसोबत संग करायला लागला. आणि एक दिवस काही संत महात्मे त्या गावामध्ये आले. गावामध्ये आल्याच्या नंतर काही लोकांना विचारलं, आमची राहण्याची या ठिकाणी व्यवस्था होईल का? तर काही लोकांनी सांगितलं, महाराज या मंदिराच्या समोर एक घर आहे, त्या घरामध्ये तुम्ही जा. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुमची चांगली सोय होईल. बघा काही माणसं कुटाळखोर असतात महाराज. एखादा गावामध्ये जर आगाव माणूस असेल, एखादा जर नालायक मूर्ख माणूस गावामध्ये असेल, मुद्दाम एखादा साधू जर आला त्याच्या घरी पाठवतात, म्हणजे साधूला त्याला त्रास दिला पाहिजे. तसं काही लोकांनी त्या साधू संतांना सांगितलं, महाराज त्या मंदिराच्या समोर आजामेळाचं घर आहे, त्या आजामेळाच्या घरी तुम्ही जा, तुमची चांगली सोय झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज महात्म्यांना काही माहीत, महात्मे त्या आजामेळाच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर ती एकटी बाई घरामध्ये आहे, ती एकटी पत्नी घरामध्ये आहे. जरी वेश्या होती तरी तिच्या अंतःकरणामध्ये भाव उत्पन्न झाला, अरे संत माझ्या घरामध्ये आलेत,
पाणी पिण्याकरता दिलं आणि पाणी पिण्याकरता दिल्याच्या नंतर त्या महात्म्यांनी हात जोडले, माय आम्हाला काहीतरी खाण्याकरता द्या. त्या बाईने सांगितलं, महाराज मी एक पापी स्त्री आहे, माझ्या हातून आयुष्यभर पातक झालेलं आहे महाराज. मी तुम्हाला अन्न बनवून देऊन मी तुमच्यासारख्याच्या मुखामध्ये माझ्या हातचं भोजन घालून मी पाप बोकांडीव घेणार नाही, मी पाप माझ्या अंगावरती घेणार नाही महाराज. मी एक काम करते, तुम्हाला कोरडा शिधा देते, त्या शिध्याचा तुम्ही स्वयंपाक करून खा. कोरडा शिधा त्या बाईनं त्या महात्म्यांच्या झोळीमध्ये टाकला. त्या महात्म्यांनी स्वयंपाक बनवला. त्या माऊलीला सांगितलं, माय आजच्या दिवस आम्हाला या ओट्यावरती मुक्कामाला थांबायला जमेल का? त्या बाईने सांगितलं, महाराज आतापर्यंत माझा मालक घरी नव्हता, आता जर माझा मालक जर बाहेरून आला तर तुम्हाला शिव्या दिल्याशिवाय राहणार नाही, कारण त्याचा क्रूर स्वभाव आहे. त्यानं फक्त जीवनामध्ये पातक करायला सुरुवात केलेली आहे. माझी विनंती आहे, तुमचा अपमान होईल, तुम्ही निघून जा. आणि साधूचा अपमान झालेला चांगला नसतं महाराज, तुम्ही इथून निघून जा. साधू उद्धार करण्याकरता आलेले होते. साधूंनी ठरवलं नाही थांबायचं तर आज याच घरी मुक्कामा करता थांबायचं. साधू संत त्या दिवशी त्याच घरी मुक्कामा करता थांबले आणि संध्याकाळच्या वेळेला आजामिळ घरी आला. आजामिळ घरी आल्याच्या नंतर ते महात्मे पाहिल्याबरोबर त्याचा क्रोध अनावरती झाला, रागानं लालबुंद झाला आजामिळ. त्या पत्नीने सांगितलं, याचं दर्शन घ्या. बायकोला सांगितलं, ते साधू की तू काय म्हणत नसतो म्हणलं आपण, हे चालते वार इथून, तुमचा पसारा उचला आधी इथून निघून जा. साधू निघायला तयार नाहीत. शेवटी बायकोच्या अधीन होता महाराज. बायकोच्या अधीन असल्यामुळं बायकोने सांगितलं, यांचं दर्शन घ्या. बायकोच्या अधीन असल्यामुळं त्या साधू संतांचं दर्शन त्या आजामेळानं घेतलं. दर्शन घेतल्याच्या नंतर त्या साधूंनी जेवण केलं आणि त्या साधू संतांनी आजामेळाला सांगितलं, आजामेळा अरे आम्ही साधू आहोत, आम्ही ज्या घरी जेवण करतो त्या घरी आम्हाला दक्षिणा दिल्याशिवाय आम्ही इथून निघून जात नाही. आता तुझ्या घरी आम्ही जेवण केलं, आता तू आम्हाला काहीतरी दक्षिणा दे. त्या आजामेळानं सांगितलं, तुम्ही माझ्या घरून जिवंत जाताय, हे तुमच्याकरता माझ्याकडून दक्षिणा आहे, तुम्ही इथून निघून जा. त्यांनी सांगितलं, नाही काहीतरी चांगली दक्षिणा आमच्याकरता दे. आजामेळ ऐकायला तयार नाही. तेवढ्यामध्ये एका साधूने सांगितलं, आजामेळा अरे तुझ्याकडून आम्हाला एखाद्या रुपयाची दक्षिणा नाही पाहिजे, तुझ्याकडून आम्हाला धन दौलत नाही पाहिजे, तुझ्याकडून आम्हाला जर दक्षिणा द्यायची असेल तर एकच दक्षिणा पाहिजे. तुझ्या पत्नीच्या गर्भामध्ये जो गर्भ वाढतोय, जो मुलगा वाढतोय, त्या मुलाचं तू नारायण नाव ठेव, हीच आमच्याकरता गुरुदक्षिणा असेल, ही दक्षिणा असेल. पहिले 9 मुलं होते आणि आता सगळ्यात लहान मुलगा जन्माला आला. साधू संतांच्या वचनानुसार त्या मुलाचं नाव ठेवलं नारायण. आणि नारायण नाव ठेवल्याच्या नंतर आयुष्यामध्ये फक्त पातक केलेला आजामेळ कधीच देवाचं नाव घेत नव्हता. एक दिवस त्या आजामेळाचा मरणकाळ जवळ आल्याच्या नंतर खाली पडलेला आजामेळ आता जन्माला आलेला नारायण नावाचा मुलगा सगळ्यात लहान होता. मायबापाचं प्रेम जर सगळ्यात जास्त कोणावर असेल ते लहान लेकरावर असतं. आता हे शेंडीफळ होतं महाराज. आजामिळ सारखा त्या मुलाला आवाज द्यायचा, नारायणा जेवायला चल, नारायणा अरे खेळू नको, नारायणा बाहेर जाऊ नको, सारखं दिवसभर नारायण 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 नारायण, सारखं नारायण नारायण नाव अंतःकरणामध्ये यायचं, मुखामध्ये यायचं. मायबाप अंतकाळाला जर मुखामध्ये देवाचं नाव जर येण्याची इच्छा असेल तर आयुष्यभर आपण देवाचं नामचिंतन केलं पाहिजे. काही लोक म्हणतात, नाही महाराज आम्ही म्हातारा झाल्याच्या नंतर नामस्मरण करून बघा. परमार्थ हा म्हातारपणामध्ये करायचा नसतो महाराज, परमार्थ हा जवानपणामध्ये करायचा असतो, तरुणपणामध्ये करायचा असतो. भजन कर मस्त जवानी मे महाराज म्हणतात. कारण परमार्थ हा फक्त तारुण्यामध्ये जर परमार्थ केला तर म्हातारपणामध्ये मुखामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं नाव आपल्या अंतःकरणामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्याकरता
आयुष्यभर भगवान परमात्म्याचं नाव आपल्या अंतःकरणामध्ये आलं पाहिजे. पण काही लोक म्हणतात नाही महाराज, आम्ही म्हातार झाल्याच्या नंतर देवाचं नामचिंतन करू. पण म्हातार झाल्याच्या नंतर जेवढे कामं माणसाला लागतात तेवढे कामं आयुष्यभर लागत नाहीत. पण नातू सांभाळायचं काम कोणाकडे असतं विष्णू महाराज? म्हाताऱ्याकडं. नातू शाळेत नेऊन सोडायचं काम म्हाताऱ्याकडं. एखाद्या बरोबर जर सून शेताला गेली, नातवाने जर चड्डीमध्ये गेली तर धुवायचं काम कोणाकडं? म्हाताऱ्याकडं. जेवढे म्हातारपणामध्ये माणसाला कामं असतात तेवढे कामं एरी माणसाला असतात. म्हणून माणसानं आयुष्यभर नामचिंतन केलं पाहिजे. काही माणसं तारुण्यामध्ये काहीच करत नाहीत महाराज, आणि म्हातार झाल्याच्या नंतर आम्हाला येऊन विचारतात, महाराज तुमची दिंडी कधी निघाली? एक जण दिंडीमध्ये आलं, महाराज काहीच आणलं नाही घरून. सकाळी उठलं, मला म्हणलं महाराज कोलगेट आहे का? आता मी तिथं बघितलं कोलगेट काढून महाराज. ते कोलगेट घेतलं, पुन्हा थोड्या वेळानं 5 मिनिटांना आला, महाराज साबण आहे का अंगाला लावायचं? साबण. आता मी साबण बी देऊन टाकली. पुन्हा 5 मिनिटांना आलं, महाराज एक मागू का? मी म्हणलं काय? म्हणलं टावेल द्या ना तुमची. मी म्हणलं तू नेमकं वारीला आला कशाला? म्हणलं काय नाही, बायकोलीच घरी शिवा द्याली त्रास व्हायला म्हणून इकडं निघून आलो. म्हणजे घरीचा त्रास सही होई नाही म्हणून महाराज माणसं वारीला निघाली, आणि वारीला येऊन तिकडं दिंडीवाल्याला त्रास देतात. वरणामध्ये तेलच कमी पडलं, जिरेट टाकले नाही, डाळच कशी शिजली नाही, कोथरीमध्ये कशी पडली नाही. परमार्थ हा तारुण्यामध्ये करायचा असतो महाराज. तारुण्याशिवाय परमार्थ होत नाही महाराज. म्हणून मायबाप जोपर्यंत आपल्या घरामध्ये लेकरं लहान आहे तोपर्यंत त्यांच्या गळ्यामध्ये माळ घाला. गळ्यामध्ये जर सोनं आपण घातलं तर चोरांची नजर आपल्यावरती पडेल. गळ्यामध्ये कितीही सोनं तुम्ही घाला, चोरांची नजर तुमच्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही. पण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, जगाच्या मालकाची नजर तुमच्यावरती पडल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद तुळशीच्या माळीमध्ये. कितीही सोनं तुम्ही गळ्यामध्ये तुमच्या घाला, शेवटी तुमचा अंत्यसंस्कार करते वेळी ज्या वेळेला तुम्हाला पेटवायचे त्यावेळेला एक फुटका मणी सुद्धा सोन्याचा तुमच्या बरोबर येत नाही. कानात घाला तुम्ही, नाकामध्ये घाला, कशामध्ये सोनं घाला, सोन्याचा एक फुटका मणी सुद्धा तुमचा परिवार तुमच्या बरोबर देणार नाही. पण गळ्यामध्ये तुळशीची माळ घाला, ती तुळशीची माळ शेवटच्या स्थितीपर्यंत तुमची साथ दिल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद तुळशीच्या माळेमध्ये. म्हणून जोपर्यंत घरामध्ये लेकरं लहान आहे तोपर्यंत त्याला तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. कारण संस्कार हे बालवयामध्ये लागत असतात. काठी जोपर्यंत कोळी तोपर्यंत वागती महाराज. एकदा जर काठी कडक झाली ती मोडन पण वाकणार नाही म्हणते. म्हणून कोवळ्या वयामध्ये आपल्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ घाला, जेणेकरून आपलं म्हातारपण सुखामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. ते आजामेळ आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही, साधू संतांच्या आशीर्वादानं देवाचं नाव मुलाचं नाव नारायण ठेवलं. अंत काळ जवळ आला, सारखा मुलाला नारायण 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 म्हणायचा. एक दिवस काही यमाचे यमदूत त्या आजामेळाला नेण्याकरता आले. त्या यमदूतांनी त्या फास आजामेळाच्या अंगावरती टाकल्याबरोबर पाहिलेले काळे कुट्ट यमदूत आजामेळ घाबरला. लांब सडक केस त्यांच्या आहेत, दाढा वाढलेल्या आहेत, दात वाढलेले आहेत. भयानक लाल बुंड डोळ्याचे यमदूत पाहिल्याबरोबर आजामेळाला दुःख झालं, भयभीत झाला आजामेळ. आणि भेलेल्या अवस्थेमध्ये आजामेळानं आपल्या मुलाला आवाज दिला, नारायणा धाव, नारायणा धाव, नारायणा धाव. असा 3दा नारायण 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 म्हटला. परिणाम त्याच्याकरता जगाच्या मालकानं विमान पाठवलं. पुत्राची अनोभे मने नारायण, पुत्राची अनोभे मने नारायण. पुत्राची अनोभे मने नारायण, पुत्राची अनोभे मने नारायण. यासाठी विमान पाठविले, त्यासाठी
मंत्राची लोभे म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. मुलाचं नाव नारायण घेतलं अंतकाळाला, तर यमदूतांना वापस पाठवलं. भगवान विष्णूचे दूत त्या ठिकाणी आले. यमदूतांचा आणि विष्णुदूतांचा त्या ठिकाणी संवाद झाला, दोघांमध्ये भांडण झालं. यमदूत सांगायचे याने याच्या मुलाचं नाव घेतलंय, विष्णुदूत सांगायचे याने आमच्या मालकाचं नाव घेतलंय. यमदूत सांगतात नाही नाही, याच्या मुलाचं नाव नारायण आहे म्हणून यानं नारायण नाव याच्या मुलाचं घेतलंय. विष्णुदूतांनी सांगितलं याच्या मुलाचं नाव नारायण अगोदर की आमच्या मालकाचं नारायण नाव अगोदर? सांगितलं तुमच्या मालकाचं. चालते वा इथून. यमदूत निघून गेले. विष्णुदूतांनी आजामिळ्याला सांभाळलं. पुढं यमदूत आणि विष्णुदूतांचा संवाद आजामिळानं ऐकला. लक्षामध्ये आलं भगवत नामचिंतनाशिवाय आपल्या उद्धाराकरता पर्याय नाही, म्हणून तो आजामिळ पुढं निघून गेला. आणि निघून गेल्याच्या नंतर भगवत पार्षद झाला. अंतकाळाच्या वेळेला त्याच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन आलं, तर जगाच्या मालकाचं विमान आजामिळाला नेण्याकरता आलं. इतकी ताकद नामचिंतनामध्ये आहे राजा. कितीही मोठं पातक माणसाच्या जीवनामध्ये असू दे, अघोर पातक माणसाच्या जीवनामध्ये असू दे, कितीही मोठं पाप असू दे, त्या पापाचा उद्धार, त्या पापाची मुक्ती, त्या पापाचा नायनाट जर करायचा असेल, ते पाप पुढापासून जर काढून टाकायचं असेल, तर भगवत नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. म्हणून विठ्ठल नाम तेरा जीवन तर जाएगा. जय हो. टाळी वाजवा सर्वांनी. तेरा जीवन तर जाएगा. कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की व्यासो नारायण भगवान. जय जय श्री राधेशा. अशा पद्धतीनं अजामिळाचा उद्धार झाला. याच्यानंतर पुढं शुकाचार्य महाराज राजाला दुसरी कथा सांगतात. ती कथा आपण